सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या मनामध्ये येणारे नकारात्मक विचार तुम्हाला थांबवावे लागतील. तुम्ही यशाची नवीन पायरी चढत वर जाल. जोडीदार तुमचा सर्व कामांमध्ये यशस्वी होईल. परदेशी कंपनीसोबत कुठलाही व्यवसाय केल्यास त्यामध्ये तुम्हाला नफा मिळेल. तुमच्या लव्ह लाईफमध्ये नवीन ऊर्जा येईल. कुटुंबातील कलह संपुष्टामध्ये येईल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचं 108 वेळा नामस्मरण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की राजकारणातील लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा प्रगतीचा राहील. तुमच्या भावाकडनं तुम्हाला चांगलं सहकार्य मिळेल. पालकांच्या सल्ल्यानं नवीन व्यवसाय सुरू केल्यास तुम्हाला भरपूर नफा होईल. व्यवसायामध्ये काही बदल करायचे असतील तर ते विचारपूर्वक करा. आज तुम्ही मुलांसोबत बाहेर फिरायला जाल. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कुटुंबातील काही जबाबदाऱ्या वाढीस लागतील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा उपयुक्त ठरेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज काही नवीन संधी मिळतील. त्याचा तुम्हाला फायदा करून घ्यावा लागेल. प्रेमजीवन जगणारे लोक प्रियकरासाठी भेटवस्तू खरेदी करू शकतात. राजकारणातील लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला राहील. तुमच्या वडिलांकडनं तुम्हाला आज सहकार्य मिळेल. तुमच्या मुलाने जर एखादा नवीन व्यवसाय सुरू केला असेल तर त्याला त्यामध्ये यश मिळेल. व्यवसायामध्ये काही बदल करायचे असतील तर ते तुम्ही आज सहज करू शकता. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कुटुंबावरती काही जबाबदारी ही सोपवली जाईल जी अत्यंत महत्त्वाची असेल. ती पूर्ण करण्यामध्ये तुम्ही निष्काळजीपणा कधीही दाखवू नका. तुमच्या वाढत्या खर्चावरती तुम्ही नियंत्रण ठेवा. तुम्हाला आज संध्याकाळी चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. कामाच्या ठिकाणी बदल होतील. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी यशाचा दिवस राहील. आज तेच काम तुम्ही करा जे तुम्हाला प्रिय आहे. तुमच्या व्यवसायामध्ये नवीन प्रकल्प सुरू करण्याची तुम्हाला संधी मिळेल. नोकरीशी संबंधित लोकांना आज स्त्री मित्राच्या मदतीनं अपमान सहन करावा लागू शकतो. कुटुंबातील सदस्य आणि मुलांसोबत काही शुभ कार्यक्रमांमध्ये तुम्ही आज सहभागी व्हाल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कामाच्या ठिकाणी कुठलंही काम हे इतरांवरती सोपवू नका. भविष्यामध्ये मोठ्या समस्या त्यामुळे निर्माण होऊ शकतात. तुम्ही आज एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाऊ शकता. मुलांसोबत काही वाद जर तुमचा झाला असेल तर तो तुमच्या जोडीदाराच्या सल्ल्यानं निपटवून टाका. आज तेच काम करा ज्यामध्ये तुमची आवड आहे. नोकरीशी संबंधित लोकांना आज चांगला पोस्ट मिळेल. कुटुंबातील सदस्य आणि मुलांसोबत काही काळ तुम्ही हा एखाद्या चांगल्या कार्यक्रमामध्ये घालवाल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. जोडीदारासोबत तुम्ही बाहेर फिरायला जाल. तुमच्यातील मतभेद संपुष्टामध्ये येतील. मेव्हण्याला दिलेले पैसे परत मिळण्याची आशा मात्र कमी आहे. व्यवसायातील महत्त्वाची कामं तुम्ही इतरांवरती सोपवू नका आणि तुम्ही आज स्वतःहून कोणालाही सल्ला द्यायला जाऊ नका, नाहीतर ते तुमच्या अंगाशी येऊ शकतं. काही महत्त्वाची कामं तुम्हाला दीर्घकाळासाठी पुढे ढकलावी लागतील. तुमच्या सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला आज आर्थिक लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. आज नशीब
89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कोणत्याही कायदेशीर वादासाठी कोर्टामध्ये फेऱ्या माराव्या लागू शकतात. तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी नवीन काम कराल, ज्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. नोकरी करणाऱ्यांनी अधिकाऱ्यांशी बिलकुल वाद घालू नये. तुमच्या बढतीमध्ये आज काही अडथळे येऊ शकतात. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज एखाद्या सामाजिक कार्यामध्ये काम करणारे लोक उत्साहानं तुमच्या कामामध्ये सहभागी होतील. तुमच्या मान सन्मानामध्ये वाढ होईल. कौटुंबिक मालमत्ता मिळाल्यानं तुम्ही आनंदी असाल. कुटुंबातील सदस्यांसोबत एखादी पार्टी तुम्ही आयोजित कराल. व्यावसायिक मात्र थोडेसे चिंतेमध्ये सापडतील. तुम्हाला आज कोणत्याही कायदेशीर वादासाठी कोर्टामध्ये जावं लागू शकतं. तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी तुम्हाला नवीन काम करावं लागेल. नोकरी करणाऱ्यांनी अधिकाऱ्यांशी कुठल्याही प्रकारचा वाद घालू नये. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं काम पूर्ण झालेलं पाहून तुम्हाला आनंद होईल. तुमच्या कामामध्ये काही अडथळे जरूर येतील, त्यामुळे तुमचं मन हे थोडंसं अस्वस्थ राहील. त्यामुळे अनावश्यकपणे खर्च करणं तुम्ही टाळा. विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता आज चांगली विकसित होईल. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री मंत्राचं पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज काही शारीरिक समस्या तुमच्या वाढीस लागतील. भविष्यामध्ये त्या गंभीर आजाराचं स्वरूप देखील घेऊ शकतात. नातेवाईकांसोबत व्यवहार करताना तुम्ही विचार करा आणि काळजीपूर्वक कुठलंही काम करा. नात्यामध्ये दुरावा तुमच्या येऊ शकतो. नोकरीच्या दिशेनं प्रयत्न करणाऱ्यांना आज यश मिळेल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या मुलांच्या शाळेमध्ये व्यस्त राहाल. त्यावरती तुमचे काही पैसे देखील खर्च होतील. काही घरगुती कामं तुम्ही आज पूर्ण कराल. एखाद्या मित्राकडनं तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यस्त वेळापत्रकातनं कुटुंबातील सदस्यांसाठी तुम्ही वेळ काढाल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दूध मिश्रित पाणी अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.